नमस्कार भावांनो, तर आज सोनेरी दिवसाची सोनेरी सकाळ. भावाने लय मोठा गपछा केलेला आहे. ज्या दिवसाची आपण म्हणजे आतुरतेने वाट बघतो तो आला, पण त्याच्यामध्ये खूप मोठे चेंजेस आहेत. पांढऱ्या टी शर्टनी वाटल्या नाही तर मला नको बोलू. मी वाटलंच नाही भाई, गोट्याने वाटले आहेत. नंबर साईडनीच नाही काय, आम्हालाच असं करणार. सॉरी गोलमाल है भाई, सब गोलमाल है. काय मी नंतर काय बघणार, मला दिसणार कोण तरी दिसणार. चालू आहे नाही रे. तुला किती साईजची पाहिजे बोल, तुझी साईज काय? 42 की 40? मी अरेंज करतो भाई, तू बोल. आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे. इजेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. नमस्कार भावांनो, तर आता सर्व आले. आता बस आपल्या मंदिरात थोडीशी पूजा वगैरे करून जागेवाल्याला मान देऊन आणि मंदिराची एक सलामी घेऊया सकाळची. आणि मग थोड्याच वेळात जाणार आहे. आता आम्ही पहिले जाणार आहे जोगेश्वरी ईस्टला, बहिराज सेनेच्या इथे. जिथे आम्ही प्रत्येक वेळी पहिली सलामी तिकडेच देतो, म्हणजे मंदिराची पहिली आणि दुसरी तिकडेच देतो. तर दरवर्षी 7 लावतो, बघू यावर्षी किती ते. आणि मग तसं मी दाखवीन तुम्हाला, क्लिप्स ॲड करत राहीन मी जास्त मध्ये मध्ये बोलणार नाही. फक्त तुम्ही बघत राहा की कसे आम्ही थर लावतो वगैरे, कसं एन्जॉय करतो वगैरे. बस ओके, स्टे ट्यून. आणि कोणी पण गाडी पळवायची नाही, एकत्र राहायचं. सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जागा माहिती आहे, ज्या मी सांगितल्या त्यात विदाउट लाईटच्या द्या. जो मी लक्षात त्यासाठी पण सांगितलं आहे. सगळ्यांना माहिती कुठे जायचं काय, विचारात बसायचं नाही की मी कुठे जाऊ काय जाऊ. तिकडे जाऊन माहिती आहे गर्दी असतात, तुम्ही लोक हल्ला मिळतो. पण सगळ्यांना माहिती आहे कुठे जायचं काय जायचं, त्या हिशोबाने रेडी राहतो. पहिला तिकडे गळावी द्यायची, नंतर तिकडे गळावी द्यायची, तिथे नक्की बोलायची. आता मंदिरात अस्त्र वज्रजांचे वार गावधन त्यांचे. ढाल देवीची खण खण खण, मनी स्वराज्य दण दण दण. शिवरायांची अन मराठे, जिजामातेचा मान मराठे. गुणत जाती शत्रू सारा, भगवाच्या तळात रोवी मराठे. आले मराठे, आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी जोडते असे मराठे. आले मराठे, आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी जोडते असे मराठे.
हंडीची जोरदार चर्चा भन्नाट तयारी दमदार खर्चा मानाच्या हंडीची जोरदार चर्चा भन्नाट तयारी दमदार खर्चा मस्तीचा हा दरबार आज धिंगाणा तकडा घालू चला जल्लोषी जय जयकार जीव बघून झालाय येडा पिसा अंगा नको मन्नाचा राजा गोविंदा आपला आला रे आला आला गोविंदा 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 बाकी काही ठेवू नका आज पाणी कोणी घरातले होऊ दे आता लगा बघा जरा भिजवा मंडळ थरातले पाटेलोणी काजूपाडा जबरदस्त सलामी देत आहेत या ठिकाणी ते पडायचं नाही कोणी यायचं नाही स्टेजचे इथे कृपा करा कोणालाच नंबर सांगितले जाणार नाहीत नाव पुकारणार त्यांनी हंडी लावायची आहे नाही बस चला काजूपाडा गोविंदा पथक वरच्या गोविंदाने ढोपरातून सरळ उभं राहायचंय तरच तुमची सलामी ग्राह्य धरली जाईल सर्व उपस्थित गोविंदा पथकांना सूचना आहे वरच्या गोविंदा पथकाने मगाशी पक्षप्रमुख वालम साहेबांनी जी सूचना दिली आहे वरचा गोविंदा कृपा करून छोटा ठेवू नका मगाच्या गोविंदा पथकामधला वरचा गोविंदा रडत होता हात वर करून पण कृपा करून वरच्या गोविंदाला तुम्ही समजदार समजूतपणाने चांगल्या गोविंदा पथकाला ठेवा जेणेकरून कोणताही अपघात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे काजूपाडा चांगली तयारी आहे तुमची पडायचं नाही लक्षात असू द्या चांगले थर लागतायत जबरदस्त ताकदीचा गोविंद आहे जोगेश्वरीचा 1 2 3 4 5 काही करू नका संपला शाही अत्तर गंध हा मिरवू जीव कान्हा मन कन्हैया चिंता मंतर छू मस्तीचा हा दरबार आज धिंगाणा तकडा घालू चला जल्लोष जय जयकार जीव बघून झालाय येडा पिसा अंगा नको पंगा नको मन्नाचा राजा गोविंदा आपला आला रे आला आला गोविंदा 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 कोणी करतो छळ करतो कृष्णाच्या जाळ्यात फसू नका मातला बघा त्याचा नेम चुकवा तो घट्ट फसू नका पाजेल जेव्हा पिपाणी रे तेव्हा होईल घागर उताणी रे बघते पब्लिक टक्का मका झाली हुल्लडबाजी तुफानी रे लाखवाली लावा बोली ना भीती कसली साधू संधी थोडू हंडी बात ही ठरली मस्तीचा हा दरबार आज धिंगाणा तकडा घालू चला जल्लोष जय जयकार जीव बघून झालाय येडा पिसा दंगा नको पंगा नको मन्नाचा राजा गोविंदा आपला
भावांनो, खूप पाऊस आहे पूर्ण दिवसभर हा, तर म्हणून मध्ये मध्ये मला शॉट घेताना आले, पण जेवढे पण शॉट घेतले तेवढे ॲडजस्ट करा, म्हणजे जास्त जण नसतीलच, 2-3 ठिकाणाचे असतील, पण आता आम्ही आमच्या बाळा आंबेडकर साहेबांच्या इथे सातकराची सलामी देऊन उतरवली. तिथे दरवर्षी सातकर लावले, तिथे लावलेच आम्ही, आणि आता चाललो आहे पुढच्या स्पॉटला. तर बघू, भाईकडे जाऊ आणि तिकडे बघू काय होतं आता. तर मग ठीक आहे, पुढे भेटूया. जब तक ये दम है कोई नहीं गम है होगा जोड़ने दो चारों आगे भी पीछे भी मन चला देखो कोई कैसे छुप छुप के आगे लगता है तुमको यहाँ अजी वो है शिकारी तुम खिलाड़ी मान ना माने आए तो सामने मान भागा है खिलाड़ी कम है राजा नवदुर्गा मित्र मंडळ काजूपाडा गोविंदा पथकाने 7 थर मानवी मनोरा रचण्यास सुरुवात केलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे. 7 थर लावलेला हा पहिला मंडळ आहे. सर्वांनी या मंडळाला टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे. ज्यांच्याकडे छत्र्या आहेत त्यांनी कृपया लांब राहावा. ज्यांच्याकडे पण छत्र्या आहेत त्यांनी कृपया लांब राहावा. छत्र्यांमुळे गोविंदाला इजा होऊ शकते. पाऊस आलेला आहे, वरुण राजा आलेला आहे. तुमच्या स्वागताला सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. सुंदर असा त्यांनी साताऱ्याचा मानव रचलेला आहे. सर्वांनी काय पोहोचवून द्यायचं आहे. काजूपाडा गोविंदा पथकाने सुंदर असा 7 थराचा मानवी मनोरा रचलेला आहे.
सर्व गोविंदा पथकाचे हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार भावांनो, आता आम्ही आमच्या एरियामध्ये आलो आहे. आता रामकरांच्या इथे सलामी दिली. आता ओटी यादव यांच्याकडे आलो आहे आणि तिथे ही हंडी फोडणार आहे आम्ही. बाकी आत्तापर्यंत मी किती एन्जॉय केलं बघितलं असणार. दुपारचं ब्लॉग शूट नाही करता आला कारण की पाऊस होता एवढा होता की म्हणजे तो मोबाईल काढायलाच जमला नाही आणि पूर्ण मोबाईल भिजत होता म्हणून बाकीचं रेकॉर्ड करताना आलं. बाकी आता जसं पॉसिबल आहे तसं मी दाखवतो तुम्हाला की चांगले क्लिप्स काढून की कसं आम्ही एन्जॉय करतो ऑल. तर मग आता इथे ओटी यादव यांच्याकडे आलो आहे. आमचे पोरं सर्व इथे उभे सज्ज झाले. कि जिसने नींव रखी हमारे गुरु ए.के. कश्मीरी।
नमस्कार भावांनो, मग आत्ताच गोपी यादव यांची हंडी फोडली आहे. के चोरों की सेना, ओ आई माखन के चोरों की सेना, ओ जरा बच के संभल के जी रहना, ओ जरा बच के संभल के जी रहना, बड़ी नटखट है फौज कहीं. बोलायचं आहे. नमस्कार भावांनो, तर आजचा दिवस इथेच संपतोय. आता आम्ही आमच्या एरियामध्ये जाऊ. तिकडे आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला, पुलाव वगैरे. बस आता शेवटची आम्ही आंबेगावची ट्रॉफी वगैरे सलामी देऊन आलो आहे. आता एरियामध्ये जाऊन जेवणाच्या छोट्या छोट्या क्लिप्स दाखवीन तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कसं आम्ही एन्जॉय करतो ते नक्की सांगा. ओके, जय महाराष्ट्र. मंगल मूर्ति जागे वाले की बनी की जय.